खाली ठेव. बोलतोय तू बॅटिंग आहे प्लेयर खूप नाही जात रे बॅटिंग. लेबरचे प्लेयरला बोलव ना. मी विनंती करतो की सामनावीराची जी जर्सी आहे ती जर्सी घालूनच खेळायचं आहे. दुसरा प्लेयर कोण ले बॉय बाय कोण करायचं. विनोद आणि मोहन होता प्रकाश. मोहन होता. हा. सलामीची जोडी विनोद आणि प्रकाश. स्ट्राईक एंडला असतील ते विनोद, नॉन स्ट्राईक एंडला असतील ते प्रकाश. स्ट्राईक एंडला असलेला खेळाडू वयाची 40 ओलांडलेला खेळाडू बंटी मोरे यांचे तरी- सहर्ष स्वागत. तरीही मागच्या सामन्यात त्यांची कामगिरी बघता 18 वर्षाच्या खेळाडूला लाजवेल अशी त्यांनी त्वरित खेळी होती. व्यासपीठावर यावं. बोलून चला बोला. मागील सामन्यात तुफानी खेळी करणारा खेळाडू आता मात्र शून्यावर बाद होताना पंकज यांच्या चेंडूवर सुरेख अशी गोलंदाजी पंकज यांची. आपल्या पहिल्याच चेंडूवरती गडी बाद करण्यात यश आलेले पंकजाला. विनोद यांची जागा घेण्यासाठी आता खेळपट्टीवरती आलेले आहेत सोहम. आपल्या संघासाठी पहिले वैयक्तिकही पहिले असे षटक घेऊन येतात पंकज. षटकातील पुढचा चेंडू त्याचा सामना करतील सोहम. पुन्हा एकदा सुरेख अशी गोलंदाजी. एक भरधाव वेगाने आलेला हा चेंडू, निर्धाव चेंडू पंकज यांचा. 2 चेंडू झालेले आहेत परंतु धावा मात्र अजून काही आलेल्या नाहीत. या दरम्यान पुढचा चेंडू घेऊन येतात पंकज, त्याचा सामना करतील सोहम. आता मात्र सुरेख असा फटका आणि पॉइंटच्या दिशेने एक धावा पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तोही सफल. सुरेख असा फटका मारलेला आहे सोहम यांनी. 3 बॉल ना, बॉल पण लवकर हे करून टाकत. 3 चेंडू अखेर धाव संख्या झाली आहे 2. षटकातील चौथा चेंडू घेऊन पंकज, त्याला सामना करतील सोहम. आता मात्र पुन्हा एकदा सुरेखाचा फटका, गॅप मध्ये मारलेला फटका. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न पण आता केवळ एका धावेवर समाधान मानावं लागेल सोहम यांना. धाव फलक खालतोय, धाव संख्येत एका धावेची भर होते. धाव संख्या झाली आहे 3. 4 चेंडू अखेर धाव संख्या झाली आहे 3. पहिल्या षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक. स्ट्राईक एंडला आहेत ते मुंबई पोलीस दलात PSI म्हणून कार्यरत असणारे प्रकाश वारके. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पंकज यांचा. एक पॉवर प्लेचं षटक आहे, एक हाणामारीचं षटक. अशा हाणामारीच्या षटकात केवळ 3 धावा, 5 चेंडू 3 धावा. आता मात्र सुरेख फटका, पॉइंटच्या वरच्या दिशेने मारलेला चेंडू, सीमारेषा बाहेर चौकार. सुरेख अशी फटकेबाजी विनोद यांची, माफ करा प्रकाश यांची. एका षटका अखेर धाव संख्या झाली आहे 7. शेवटचा चेंडू वगळता खूप छान षटक हाताळलं होतं पंकज यांनी, परंतु शेवटच्या चेंडूवर मात्र एक दणदणीत चौकार लावलाय प्रकाश यांनी. एका षटका अखेर धाव संख्या झाली 7. 1 गडी बाद 7. या दरम्यान संघासाठी दुसरे वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतात मयूर. मागील सामन्यात देखील मयूर यांनी गोलंदाजी खूप छान केली होती. बऱ्याच दिवसांनी मयूर हे गोलंदाजी करताना दिसत आहेत.
आपल्या संघासाठी दुसरे आणि वैयक्तिक असे पहिले षटक घेऊन येतात मयूर सातपुते. निळकंठ एंड करून मयूर सातपुते बॉलिंग मार्कवर सज्ज. स्ट्रायकिंग एंडला सोहम, एक युवा खेळाडू प्लेबॉय स्पोर्टिंग क्लबचा. आता मात्र बॅटची हलकीच कड घेतलेली आहे, परंतु एक धाव घेण्यापासून रोखू शकत नाही फलंदाजाला. धाव संख्येत भर होते एका धावेची. धाव संख्या झाली आहे 8. एका चेंडूवर धाव संख्या झाली आहे 8. आता मात्र स्ट्राईक एंडला आहेत प्रकाश, एक तडाखेबंद फलंदाज प्रकाश. आणि आता हा एक गगनभेदी फटका षटकार होतोय का नाही. कृपया सुरेख अशी क्षेत्ररक्षण पंकज यांचे, सुरेख असे क्षेत्ररक्षण. नक्कीच तिथे आपले लाईनमॅन आहेत. सुरेख असे क्षेत्ररक्षण पंकज यांचे. नक्कीच आपल्या संघासाठी 4 धावा अडवलेल्या आहेत त्यांनी. एक षटकार अडवलेला आहे पंकज यांनी. सुरेख असे क्षेत्ररक्षण. माफ करा, रिप्ले ते स्क्रीनवरती रिप्ले दिसेल. रिप्ले प्लीज, रिप्ले दाखवा. नाही सेफ 4 धावा, नक्कीच 4 धावा वाचवल्या आहेत पंकज यांनी आपल्या संघासाठी. उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण पंकज यांचे. अरे समाज त्याला नको ना पकडू. पुन्हा एकदा सुरेख अशी गोलंदाजी मयूर यांची. धाव संख्येत एका धावेने भर. पहिले 2 होते आणि आता ते किती बॉल? 3 चेंडू अखेर धाव संख्या झाली 11. एक गडी बाद 11. या दरम्यान षटकातील 4था चेंडू घेऊन येत मयूर. त्याचा सामना करतील सोहम. षटकातील पुढचा चेंडू मयूर यांचा, त्याचा सामना करतील सोहम. आता मात्र कवश दिशेने मारला उंचावून फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि आता कोणत्याही प्रकारची चूक नाही. झेल बाद. सुरेख असा झेल टिपलेला आहे क्षेत्ररक्षक प्रशांत यांनी. मी प्लेबॉयज या संघाच्या पहिल्या सामन्यात देखील म्हटलं होतं, एक प्लेबॉयज हा एक असा संघ आहे ज्याच्यामध्ये एक उत्कृष्ट समतोल भरणा आहे. युवा खेळाडू आणि ज्येष्ठ वरिष्ठ खेळाडू यांचा एक समतोल संघ आहे. अनुभव आणि युवा जोश या दोघांची साथ प्लेबॉय स्पोर्टिंग क्लब या संघाला. या दरम्यान पुन्हा एकदा सामन्याकडे जाऊया. सामन्यातील दुसरे षटक प्रगतीपथावर. त्यातील 2 चेंडू अजूनही शिल्लक. पुढील चेंडू घेऊन येतील मयूर. त्याला सामोरे जातील प्रकाश. आता मात्र थोडासा इन स्विंगर चेंडू 22 स्वरूपात. घोषित क्षेत्रात 1 धावा. धाव संख्येत धावाची भर झालेली आहे. धाव संख्या झाली आहे 12. 4 चेंडू अखेर धाव संख्या झाली आहे 12. माफ करा, शेवटचा चेंडू हा षटकातला. पुन्हा एकदा थोडंसं क्षेत्ररक्षकाकडून फंबल होत आहे. एक गचाळशी क्षेत्ररक्षण, त्याचा फायदा फलंदाज उठवताना. 2 धावा काढलेल्या आहेत. धाव संख्या झाली आहे 14. 2 षटकाखेर धाव संख्या झाली आहे 14. एक संत संयमी सुरुवात म्हणावी लागेल प्लेबॉयज स्पोर्टिंग क्लब या संघाकडून. 2 षटकाखेर धाव संख्या झाली आहे 14.
या दरम्यान आपल्या संघासाठी तिसरे वैयक्तिक असे पहिले षटक घेऊन येत आहेत सतीश. तथा सामना करतील संजय. सुरेख असा पॉइंटच्या दिशेने मारलेला फटका. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तोही सफल. सुरेख अशी धावगती. सुरेख अशी रनिंग बिटवीन द विकेट. संजय आणि प्रकाशांची धावसंख्येत 2 धावांची भर होते. धावसंख्या होते 16. एक चेंडू अखेर धावसंख्या झाली 16. आमच्या प्रभागातील वरिष्ठ नागरिक विठ्ठलजी हुंडारे साहेब यांचे देखील व्यासपीठावर आगमन झाले. गावदेवी स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आम्ही त्यांचे सहर्ष स्वागत करतो. आपल्या प्रभागातील इतरही नागरिक इतरही समर्थक आपल्याला आजूबाजूला दिसत आहेत. मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. शिव वडापावच्या एंडला जिथे कोणी आपल्या प्रभागातील नागरिक असतील त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. या दरम्यान पुढचा चेंडू सतीशांचा आणि सुरेख असा फटका प्रकाशांचा. कार्पेट स्वरूपाचा मारलेला फटका. एक धाव घेण्यात यश आले. चांगला फील्ड केलेला आहे पंकज यांनी. आजच्या सामन्यात जर बघायचं झालं तर पंकज यांचं क्षेत्ररक्षण एक जमेची बाजू. एक चांगलं उदाहरण क्षेत्ररक्षकाचं म्हणावं लागेल पंकज यांच्या मार्फत. आपल्या संघासाठी महत्वपूर्ण असे 4 धावा वाचवला होता त्यांनी. पुन्हा एकदा सुरेख असा फटका आणि झेल सुटलेला आहे. सुटलेल्या झेलमुळे एका धावेचा मोबदला प्ले बॉयज आता मात्र रॉकेट फटका आणि सुरेख असे क्षेत्ररक्षण. तितकेच सुरेख असे क्षेत्ररक्षण लॉंगॉनच्या प्लेअरचे. चेंडू बॅटला लागताच जणू बंदुकीची गोळी निघते तसाच एक रॉकेट फटका प्रकाशाच्या बॅट मधून. मुंबई पोलीस दलात PSI पदावरती कार्यरत असणारे प्रकाशजी वारके बंदुकीच्या गोळीप्रमाणेच बॅट मधूनही त्यांच्या चेंडू बुलेट शूट जात आहेत. 5 बॉल ना. बॉल किती? अरे बॉल किती? पुन्हा एकदा सुरेख असा फटका प्रकाश वारके यांचा आणि हा चौकार. 3 षटका अखेर धाव संख्या झाली आहे. तीन षटका अखेर धाव संख्या झाली 25. तीन षटका अखेर धाव संख्या झाली 25. अतिशय सन्मानजनक धाव संख्या प्ले बॉय स्पोर्टिंग क्लब या संघाकडून आपल्या संघासाठी महत्वपूर्ण असे शेवटचे षटक टाकण्यासाठी येत आहेत संतोष उर्फ ताऱ्या. एक जुने जाणते खेळाडू या मैदानावरील. या आजवर आजतागत आपण मागे जर पलटून पाहिलं तर एकता स्पोर्ट्स क्लब या संघाकडून खेळताना बरेचशी मैदानं आपल्या नावावरती गाजवलेली आहेत. संतोष गायकवाड यांनी आपला संपूर्ण अनुभव पणाला लावावा लागेल कारण की समोरच्या संघात देखील तितकेच मजबूत तितकेच अनुभवी असे फलंदाज संजय आणि प्रकाश खेळपट्टीवरती तळ ठोकून उभे आहेत. 3 षटका अखेर धाव संख्या झाली 25. या सामन्यातील शेवटचे 6 चेंडू शिल्लक. आता मात्र षटकार मारण्याच्या नादात एक निर्धाव चेंडू. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. या दरम्यान दुसरा चेंडू घेऊन येतात संतोष. त्याचा सामना करतील ते संजय. आता मात्र चेंज ऑफ पेस एक निर्धाव चेंडू पुन्हा एकदा.
का संतोषला एक या पंचकृषीत एक चांगला बॉलर म्हणून ओळखलं जातं याची प्रचिती पुन्हा एकदा संतोष हे दाखवताना 2 निर्धाव चेंडू, थोडासा फसवा स्वरूपाचा चेंडू, 1 धाव पूर्ण, 3 चेंडूत केवळ 1 धावा. मागील 3 षटके बघता आत्ताच प्रगतीपथावर असलेलं षटक हे अतिशय चांगलं जाताना दिसतंय ऑलस्टार 11 या संघासाठी. केवळ 3 चेंडूत 1च धावा दिलेली आहे. संतोष यांनी आपला संपूर्ण अनुभव पणाला लावत गोलंदाजी करतायत. संतोष पुन्हा एकदा 22 स्वरूपात एक अतिरिक्त धाव मिळत आहे प्ले बॉयज या संघाला. किती झाले 4 बॉल ना 4 चेंडू अखेर धाव संख्या झाली 27. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. आता मात्र हा सुरेख मारलेला फटका, कार्पेट स्वरूपाचा फटका, 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, थोडेसे गचाचे क्षेत्ररक्षण. या षटकातील अंतिम चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा उंचावून षटकार मारण्याच्या नादात आता मात्र धाव बाद होत आहेत. विकेटचं पतन 29. Subscribe now. एक मिनिट सुशील शेठ, एक मिनिट. आणि ऑलस्टार संघाचे सलामीचे फलंदाज मैदानात उतरताना मयूर आणि ललित. 4 षटकांमध्ये त्यांना 30 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी.
हॅलो सोडली मी. सत्कार तुलाच करायचं आहे. तुझं नाव दिलंय इथे जाऊ नको. माझं नाव तुझं नाव दिलंय जनम. सागर आहे. ए जनम आहे सागर वरती आहे. शनी नाही ते शनी बाईक घेऊन गेलाय तो मे सामना त्वरित चालू करा. संतोष दादा यांचा सत्कार किरण कड. अरे बोललो काय बोलतोय नाही कितना केलेगा नाही संतोष दादा यांचा सत्कार किरण कड करतील. आणि सामन्याला सुरुवात होताना पहिला चेंडू आणि पहिला चेंडू लेगच्या दुसऱ्या टोवलेला आहे आणि हा डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा घोषित. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पण पहिलं षटक घेऊन येत आहेत ते मागच्या मॅचचे सामनावीर मोहन. राजेश पाटील पोलीस निरीक्षक नारपोली यांचा सत्कार जनम गांगुर्डे साहेब करतील. बोनी सिंग आला बघ बॉक्स खेलने बुला रहा है. मेरे को फोन कर उसको पता नहीं उसने फोन किया था उसको फोन कर. आमच्या सामन्याला लाभलेले प्रमुख उपस्थित अशोक यादव यांचा सत्कार सागर कड करतील. अशोक यादव यांचा सत्कार श्री सागर कड करतील. अरे बॉल घ्यायला कोण गेले बॉल घ्यायला इथे रे कुठे गेले बॉल घे ना चाल कुठे चाल तरी आता दिली ना तुझे हे कर ना लवकर लवकर ठेवा 2 मॅच ठेवायच्या. षटकातील दुसरा चेंडू सामना करतील मयूर. पहिल्या चेंडूवर डिक्लेअर झोन मध्ये 2 रन धावायचे आणि सुरेख असा चेंडू निर्धाव चेंडू अनुभव दाखवताना मोहन दादा आपल्या गोलंदाजीवर. षटकातील तिसरा चेंडू सामना करतील मयूर. कोणी पण जाऊन काय कोण मागते काय आणि स्ट्रेटच्या दुसऱ्या टोळ्याला चेंडू 1 बाउन्स चौकार. सुरेख असा फटका 4 धावांसाठी. मयूर खापरे यांना विनंती आहे खुर्चीची काळजी घ्या. खुर्ची तुटेल. खापरे साहेब लक्ष आहे. चौथा चेंडू आता काय जमाल तर लागेल. बरोबर तुझं बरोबर आहे. मी घरी आलो तुझं डॉट आला का रे डॉट आला
अरे 10 वेळा हे इथून बोलत तिथून बोलत. पाचवा चेंडू. चौथा. पाचवा आणि कव्हरचा दिसत खेळलेला चेंडू. एक धाव, 2 धाव आणि हा चौकार. पळालाच नाही तो. सुरेख फटकेबाजी करताना आपल्या संघासाठी मयूर. डिक्लेअर होता 2 रन 10 रन झाले. 5 चेंडू अखेर संघाची धावसंख्या 10. मग डॉट आला, मग 4 आला, मग डॉट आला, परत 4 आला. आणि परत एकदा लेगच्या दिशेने टोळलेला चेंडू. एक धाव घेण्यात फलंदाज यश. एका धावावर समाधान मानावं लागेल मयूर याला. आणि एक षटक अखेर संघाची धावसंख्या 11. चिठ्ठीमध्ये किरणदा चिठ्ठीमध्ये 2च आहे. हां, गावदेवी आणि ही जो जिंकेल तो. आणि 10-11. एक षटक अखेर संघाची धावसंख्या 11. 18 चेंडू जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 19 धावा ऑल साऱ्या संघाला जिंकण्यासाठी. आणि वैयक्तिक आपले पहिले आणि संघासाठी दुसरे षटक घेऊन येत आहेत ते आदित्य. मयूर. पहिला चेंडू आणि त्यांचा सामना करतील मयूर. अतिशय आक्रमकता दाखवताना फलंदाजीवर 2 चौकार. ओ, आणि सुरेख असा चेंडू. फलंदाजाला काही कळला नाहीये. निर्धाव चेंडू. कजे जा रो. बाबू को दे. आणि हा गचाचे क्षेत्ररक्षण. जिथे 1 धाव होती तिथे 4 धाव मिळाल्या असत्या, पण 2 धावेवर समाधान मानावं लागेल मयूर याला. आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल प्रथमेश. बस अजून किधर रहा तू. क्या है इसको दे पहिले मला दे, मग त्याला दे. कुछ नहीं मिलेगा. आणि खास पंजाबवरून मागवलेले आपले 3 खेळाडू. कुछ नहीं मिलेगा. चल. तिसरा चेंडू. सामना करतील ललित. दुसऱ्या षटकामध्ये त्यांना सामना करायला मिळतोय. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत ते. आणि सेन्सिबल ऑफच्या दिशेने केलेला चेंडू. 1 धाव. ओ, आणि जर विकेट किपरने हा बॉल कलेक्ट केला असता तर नक्कीच धावबाद झाला असता मयूर. आणि कृष्णा यादव यांचं आगमन. राधेला दे थोडा. कृपया त्यांनी स्टेजवर यावं. कृष्णा यादव. आणि लेगच्या दिशेवर टोला चेंडू. आणि हा अरे आणि असे झेल होती आणि झेल सोडली आणि चौकार.
जिथे विकेट मिळायला हवा होता तिथे फलंदाजाला चौकार मिळाला आहे. नाहीत रे असंच करतो. निर्धाव चेंडू, सुरेख गोलंदाजी, जिथे गडी बाद. 4 छक्का मारा ना मेरे को. इधर इधर 2 मारा, इधर 2 मारा, इधर 4 मारा. स्कोर काय ना 19. 2 षटका अखेर संघाची धावसंख्या 19. 11-12 चेंडूत 11 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी ऑलस्टार या संघाला. तुफान अशी फलंदाजी करताना दोन्ही फलंदाज मयूर आणि ललित. वैयक्तिक 18 धावावर खेळताना मयूर 11 चेंडूत. आणि कृष्णा यादव उर्फ बाबा यांचं आगमन होताना गावदेवी चषक 2022 आणि सामना चालू करावा. वैयक्तिक पहिले आणि संघासाठी तिथे षटक घेऊन येत आहेत ते शामू. राधे आपको सलाम करना है. 28 फोटो उसके निकले में 28 मेरा एक लेने फिर मेरा भी उसमें 20 हो गया. आ रो कभी जा रो बाबू तो गए उधर है. पोज दिया था उसने. एक धाव ललितच्या खात्यात. एक चेंडू अखेर संघाची धावसंख्या 20. बाबा बाबा आणि समोरच्या टोळ्याला चेंडू आणि हा झेलबाद. 10 चेंडू 10 रनांची आवश्यकता आणि मयूर यांची जागा भरून घेऊन येण्यासाठी येत आहेत ते त्यांचेच बंधू पंकज सातपुते. खरंच अतिशय सुरेख फलंदाजी करून परत येताना मयूर. आणि सातपुते ब्रदर्स. सातपुते आउट, सातपुते इन. सातपुते ब्रदर्स अतिशय नावाजलेले खेळाडू आहेत दोघं. मी सुरेख गोलंदाजी. 2 चेंडू निर्धाव. 9 चेंडू 10 रनांची आवश्यकता ऑलस्टार संघाला सामना जिंकण्यासाठी. सुरेख गोलंदाजी आणि 8 चेंडू 9 धावा. 9 चेंडू 10 धावा. 8 चेंडू 9 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी.
चार रन तर वाईट केले. सामना चालू करावा. पंच आपल्याला अजून खूप सामने खेळवायचे आहेत. पंजाबवरून मागवलेले अल्लू बल्लू टल्लू 3 धुरंधर. माइक में ही बोल रहे. माइक में ही चालू है. अरे बंद है. अरे sorry. चालू है. क्या कॉमेडी आणि चेंडू बदला बदली चालू आहे. चालू करा पटापट. सामना त्वरित चालू करा. अजून आपल्याला सामने खेळवायचे आहेत. पंकज सातपुते साहेब आता काय टेनिस बॉल देऊ काय आपलं ते काय क्रेझी बॉल देऊ. अल्लू बल्लू टल्लू. 8 चेंडू 9 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी ऑलस्टार संघाला. पंकज सातपुते अतिशय नावाजलेला हा खेळाडू. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. 25 आणि उत्कृष्टाने हा बैठनी ना बैठनी ना. आणि वाद घालू नका. वाद घालू नका. कमिटी 3 रनांची पेनल्टी देण्यात येईल.
पुन्हा एकदा आता मात्र गताचे क्षेत्ररक्षण आणि चौकार चौकार अशा प्रकारे या चौकाराच्या सहाय्याने ऑलस्टार या संघाने हा सामना एकतर्फी एक हाती जिंकलेला आहे. ऑलस्टार ऑलस्टारचे कर्णधार यांना स्टेजवर येण्याची विनंती करतो.